हरिओम. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. जो विषय आहे किडनी स्टोन, ज्याला म्हणतात मराठीमध्ये मूतखडा. बऱ्याच जणांना ह्याचा त्रास असतो, खूप वेदना असतात ज्या अजिबात सहन होत नाहीत आणि ह्याच्यावरचा इलाजही समजत नाही काय करावा आणि त्याच्या वेदनाही सहन होत नाहीत, असा सगळा हा त्रास असतो. तर आपण ह्याच्या संबंधी आज सगळी माहिती घेणार आहोत. मुळात जर तुम्ही सगळी नीट माहिती करून घेतली तरच ह्याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे इलाज होऊ शकेल. कारण नाही तर तुम्हाला ॲलोपॅथीमध्ये हा शस्त्रक्रिया करून लेझर ट्रीटमेंटनी बाहेर काढण्याशिवाय दुसरा इलाज नाही. पण आपण जर ह्याच्यावर मी सांगितलेल्या पद्धतीने जर व्यवस्थितपणे काम केलं, व्यवस्थितपणे तुमच्या आहारामध्ये बदल केले, जे काही मी सांगते ते पेय जर तुम्ही रोज घेतलं, जे मी सांगते योगाचं काय काय करायचं ते जर तुम्ही रेग्युलर केलं, तर तुम्हाला हा किडनी स्टोन परत अजिबात होणार नाही आणि त्याचा त्रासही कधीच होणार नाही. तर निश्चितपणे व्हिडिओ पूर्णपणे बघा. थोडासा लेंदी होईल, हरकत नाही, पण तुम्ही नीट माहिती त्याची जाणून घ्या. नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. बघा, आपल्या शरीरामध्ये अशी सिस्टीम असते की जे काही टॉक्झिन्स असतात, शरीरामध्ये जे काही अशुद्ध पदार्थ असतात, म्हणजे जो आहार आपण घेतो त्याच्यातून जे आवश्यक असलेले घटक शरीर जे आहे ते शोषून घेते आणि तिला नको असलेले किंवा जे जास्त झालेले आहेत प्रमाणात ते फ्लश आउट करण्यासाठी ती बॉडीच्या बाहेर टाकते. तर मग मेन काम हे किडनीचंच असतं की जे काही नको आहेत पदार्थ ते त्या माध्यमातून, किडनीच्या माध्यमातून लघवी वाटे बाहेर टाकले जातात. तर बघा, हे जे काही टॉक्झिन्स आहेत किंवा जे काही जास्त प्रमाणामध्ये क्षार झालेले आहेत शरीरामध्ये, ते लघवी वाटे खरं म्हणजे बाहेर गेले पाहिजेत. पण ते जर खूप जास्त प्रमाणात असतील आणि फ्लश आउट करण्यासाठी जर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी पित नसाल तर ते फ्लश आउट होत नाहीत. म्हणजे ज्यांची युरिन जी आहे किंवा लघवी जी आहे ती खूप प्रवाही नसते, घट्ट असते, कॉन्सन्ट्रेटेड अगदी युरिन असते किंवा त्याचा कलर जो आहे तो अगदी पिवळा असतो किंवा तांबूस रंगाकडे, पिवळसर तांबूस रंगाकडे गेलेला असतो, तर अशांना निश्चितपणे किडनी स्टोन होण्याची शक्यता ही जास्त असते किंवा त्यांना निश्चितपणे होतोच. मग पहिलं जे सगळेजण म्हणतात की पाणी जास्त प्या, तुम्ही पाणी जास्त प्या, त्याचं कारणच ते आहे की जे काही शरीरातले टॉक्झिन्स युरिन मार्गे बाहेर टाकायचे असतात त्याच्यासाठी पाण्याची भरपूर गरज आहे. बघा, तुम्ही एखाद्या नाल्यामध्ये खूप सारा कचरा आहे आणि तो जर नाला वाहता आहे तर निश्चितपणे तो कचरा निघून जाणार आहे. पण जर का पाणी त्याच्यात जास्त नसेल तर हा कचरा साठत जाणार आहे, एका ठिकाणी त्याचे मोठे मोठे गोळे होणार आहेत. तर त्या पद्धतीनेच हे होतं आणि म्हणून पाणी भरपूर पिणं हे तर आवश्यक आहेच. त्यामुळे पाणी भरपूर पिणं हे करायचंच आहे. म्हणजे 2-3 लिटर पाणी, 3 लिटर पाणी 1-1 लिटरच्या 3 बाटल्यांमध्ये भरूनच ठेवायचंय सकाळी आणि ते आपण पूर्णपणे संपवतोय का हे निश्चितपणे बघायचंय. मनाने ठरवायचं नाहीये की नाही नाही, हो मी जास्त पाणी पिते, हो मी भरपूर पाणी पिते, मी दिवसभर पाणी पिते. नाही, किती क्वांटिटी पाणी पितो हे आपल्याला कळत नाही. तर ते आपलं आपण निश्चित बघायचंय की खरंच आपण किती किती पाणी पितो आज आपण बघूयात, असं म्हणून तुम्ही तुमच्या फक्त बाटल्या प्यायच्या पाण्याच्या भरून ठेवा वेगळ्या आणि मग दिवसभरात तुम्ही ऑब्झर्व करा की तुम्ही किती पाणी दिवसभरामध्ये रात्रीपर्यंत पिलेलं आहे. तर मेन जे आहे उपाय ह्याच्यावरचा तो आहे भरपूर पाणी पिणे. आता बघूयात आपण की हे किडनी स्टोन ज्यांना वारंवार होतात तर त्याच्या मागची कारणं काय आहेत आणि ही किडनी स्टोन जे आहेत ते एकसारखे नसतात. म्हणजे कशामुळे होतात, आता आपण बघितलं की भरपूर सारे क्षार, टॉक्झिन जास्त प्रमाणामध्ये झाले तर ह्याचे खडे बनतात आणि मग ते आपल्या किडनीमध्ये फ्लश आउट करण्यासाठी तिथे ते सगळे टॉक्झिन्स गेलेले असतात, त्यामुळे तिथे ते खडे बनतात त्याचे. तर मग आता हे जे आहे ह्याचे प्रकार पण वेगळे वेगळे असतात. तर ते आधी जाणून घ्या तुम्ही की कशामुळे होतं. तर जास्ती प्रमाणामध्ये कॅल्शियम ऑक्झलेटचं प्रमाण जर आपल्या शरीरामध्ये वाढत असेल तर त्याचे हे क्रिस्टल असे जे खडे आहेत ते बनू शकतात.
त्यामुळे महत्त्वाचं काय करायचं आहे की कॅल्शियम ऑक्झलेट ज्या पदार्थांमध्ये जास्त आहे ते पदार्थ आपण टाळले पाहिजेत. दुसरं कशाने होतं तर जास्त प्रमाणामध्ये जे प्रोटीन्स घेतात, पण हे प्रोटीन्स त्यांना पचत नाहीत. खूप हेवी नॉनव्हेज खातात, सारखं चिकन, मटण, मासे सारखे चालू राहतात, किंवा कडधान्य जास्ती प्रमाणात चालू राहतात, किंवा जिममध्ये सांगितलं आहे म्हणून प्रोटीन्सचं काही सप्लिमेंट्स घेत राहतात, पण ते त्यांना पचत नाहीत. अशांना युरिक ॲसिड फॉर्म होतं शरीरामध्ये, आणि हे युरिक ॲसिड जे आहे ते त्याचे क्रिस्टल बनतात आणि त्याचं आपल्याला किडनी स्टोन होतो आणि त्याचा त्रास होतो. तर मग निश्चितपणे बघायचं आहे की आपल्याला म्हणजे ह्याच्या तपासण्या तुम्हाला कराव्या लागतील. ज्यांना कायम मुतखड्याचा त्रास होतो, वारंवार होतो, भयानक होतो, सहन होत नाही, त्यासाठी तुम्हाला तुमच्या ऑफिसच्या कामामधून सुट्टी घ्यावी लागते, तर अशांनी निश्चितपणे आपल्या रक्ताची, लघवीची तपासणी करणं गरजेचं आहे. तो कोणत्या प्रकारचा स्टोन आहे ते डॉक्टरकडनं जाणून घेतलं पाहिजे, तरच तुम्हाला आहारामध्ये जे आहे ते पथ्य पाळता येणार आहेत. त्याच्यानंतर काय आहे की कॅल्शियम फॉस्फेट म्हणा, कॅल्शियम ऑक्झलेट म्हणा, किंवा कॅल्शियम युरिक ॲसिड वाढल्यामुळे म्हणा, ह्या विविध कारणांमुळे आपल्याला किडनी स्टोन होऊ शकतो. आणि कोणत्या कारणामुळे झाला आहे तर त्याप्रमाणे आपल्याला आहारामध्ये बदल करावे लागतात. तर निश्चितपणे ते चेक करून घ्या, किंवा सोनोग्राफी करून घ्या. सोनोग्राफीमध्ये तो केवढ्या साईजचा आहे, काय आहे, कशाचा आहे, सगळं तुम्हाला कळेल. डॉक्टरांना कन्सल्ट करा. एक्सरे काढायला सांगितले तर ते काढा, सोनोग्राफी करा, किंवा रक्त आणि लघवीच्या तपासण्या करा आणि माहीत करून घ्या की कसले हे जे काही क्रिस्टल तुम्हाला होत आहेत, खडे, हे कसले आहेत. त्याप्रमाणे आपल्याला आहारामध्ये निश्चितपणे बदल करता येईल. मी कुठलाही असेल तरी आहारात काय बदल करायचा आहे ते सांगणार आहे, पण तुम्ही निश्चितपणे जाणून घ्या की तुम्हाला कुठल्या प्रकारचा स्टोन होतोय. त्यामुळे मग तुम्हाला उपाय करणं हे खूप सोपं जाणार आहे. तर आता बघूयात की खरं म्हणजे अगदी 70-75% लोकांना हे कॅल्शियम ऑक्झलेटमुळे जास्ती करून हा मुतखडा होत असतो. तर त्यांनी काय काळजी घ्यायची ते आपण आधी बघूयात. आता ह्या 2 कारणांमुळे तर होतंच, त्याच्यासाठी मी आहार सांगणारच आहे, पण अजून कशामुळे होतो ते पण बघा. की जे वारंवार जे लोक माझे सांधे दुखतात, माझे हाडं दुखतात म्हणून मला डॉक्टरांनी कॅल्शियम घ्यायला सांगितलंय असं ज्यांना सांगितलेलं असतं, ते काय करतात, बरेचसे लोक हे कॅल्शियम घेतच राहतात. कॅल्शियमच्या गोळ्या म्हणा, कॅल्शियमचा स्रोत सारखा बाहेरून वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी, औषधांनी चालू ठेवतात. तर असं करायचं नाही आहे. कॅल्शियमच्या गोळ्या जे बाहेरून सप्लिमेंट म्हणून जे सारखे घेतात त्यांना सुद्धा किडनी स्टोन होऊ शकतो. त्याच्यानंतर ज्यांना हाय BP आहे, ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना वर्षानुवर्ष किंवा थायरॉईड आहे, ज्यांना कायम लाईफ लॉंग या गोळ्या घ्याव्या लागतात, त्यांचे सुद्धा ह्या गोळ्यांमुळे जे काही टॉक्झिन शरीरामध्ये आहेत ते बाहेर टाकणं, त्याचा किडनीला त्रास होत असतो, त्यामुळे सुद्धा किडनी स्टोन होतात. म्हणजे आयुष्यभरासाठी ज्यांना आता हाय BPच्या गोळ्या आणि ह्याच्या गोळ्या घ्याव्या लागत आहेत शुगरच्या, त्यांना होऊ शकतं. तर त्यांनी भरपूर पाणी पिणं हे आहेच. त्याच्यानंतर कॅल्शियम बाहेरून घेत आहेत, किंवा असे जे वेगळे वेगळे जे काही चुका करता आहेत तर ते करू नका. किंवा काही काहींना असं असतं ना की व्हिटॅमिन D घेत राहतात गोळ्या, व्हिटॅमिन Dच्या गोळ्या घेत राहतात, आठवड्यातून एकदा घेतात किंवा 15 दिवसातून, महिन्यातून त्यांच्या व्हिटॅमिन Dच्या गोळ्या चालू ठेवतात. डॉक्टरांनी सांगितलेला असतो कालावधी, किती महिने घ्या, कशा घ्या हे सांगितलेलं असतं, पण तरीसुद्धा आपल्याला व्हिटॅमिन D कमी पडू नये म्हणून वारंवार व्हिटॅमिन D घेतलं जातं. तर ह्याचा सुद्धा किडनी स्टोन फॉर्म होण्यामध्ये मोठा रोल आहे. त्यामुळे तुम्ही कॅल्शियम बाहेरून सप्लिमेंट म्हणून घेताय का कॅल्शियमच्या गोळ्या, किंवा काही काही जण बघा मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घेतात, A to Z असू देत किंवा सुप्राडीन असू देत, ह्या गोळ्या वारंवार महिने चालू ठेवतात. यांना सुद्धा किडनी स्टोन होण्याची शक्यता खूप जास्त आहे. तर ही सगळी त्याच्या मागची कारणं आहेत. तर त्याच्यात आता काय काय आपण घरगुती बदल आपल्या आहारात करू शकू, काय काय घेऊ शकू ते आता आपण बघणार आहोत. पहिलं म्हणजे जसं मी सांगितलं तसं भरपूर पाणी पिणे
हे करायचंच आहे. आता काही जण म्हणतात की आम्ही ॲक्वागार्डचं पाणी पितो. ॲक्वागार्डचं पाणी पितो ही चांगली गोष्ट आहे, तो प्रश्न नाही आहे, पण किती पिता हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बोरचं पाणी कोणाकोणाकडे येतं, कोणाकडे खूप जास्त क्षार असलेलं पाणी त्यांच्या प्यायच्या पाण्याच्या नळाला ज्यांच्या पाणी येतं आणि ते प्यायचं पाणी ते भरून ठेवतात, त्या पाण्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये क्षार असतात. म्हणजे बघा, तुमच्या नळाला जे प्यायचं पाणी येतं त्याच्यामुळे जर तुमच्या बेसिनला असा पांढरा थर साठत असेल, तुमच्या ज्या पिपामध्ये तुम्ही पाणी भरत असाल त्याच्या नळाला जर असं पांढरा थर साठत असेल, तर निश्चितपणे समजायचं आहे की ह्याच्यामध्ये खूप जास्त क्षार आहेत. म्हणजे हे पाणी पचायला जड आहे आणि म्हणून तुम्हाला किडनी स्टोन होतोय. तर अशांनी नेहमी आदल्या दिवशी रात्री मोठं पातेलभर पाणी चांगलं उकळायचं आहे आणि नंतर ते झाकून रात्रभर ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी पिण्यासाठी फक्त याच पाण्याचा उपयोग करायचा आहे. तर तुम्हाला किडनी स्टोन होणार नाही. तर पाणी पिण्याचं हे आपण लक्षात घेतलेलं आहे की पाणी भरपूर पिलं गेलं पाहिजे. जास्त क्षार असलेलं जड पाणी प्यायचं नाही आहे, ही काळजी तुम्ही घ्यायची. त्याच्यानंतर बघूयात की कॅल्शियम ऑक्झलेट जास्त असणारे पदार्थ कोणते कोणते आहेत. आता आपण भाज्या बघूयात. भाज्यांमध्ये बघा, टमॅटोमध्ये किंवा आळू किंवा भेंडी, पालक, त्याच्यानंतर फ्लॉवर, ह्या सगळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम ऑक्झलेट आहे. त्यामुळे हे पदार्थ तुम्ही पूर्णपणे बंद करा. किंवा बटाट्यामध्ये पण कॅल्शियम ऑक्झलेट आहे. रताळे जे आहेत, ज्याला आपण स्वीट पोटॅटो म्हणतो, त्याच्यामध्ये पण भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम ऑक्झलेट असतं. त्याच्यामुळे बटाटे म्हणा, रताळे म्हणा, हे खाण्याचं बंद करा. टमॅटो, पालक, फ्लॉवर, भेंडी, हे पदार्थ तुम्ही पूर्णपणे आहारातून बंद करा. मग आता पालेभाज्या किंवा फळभाज्यांमध्ये काय घ्याल, तर तुम्ही मेथी खाऊ शकता, चवळई, राजगिरा, हे सगळे, तांदूळजा, हे सगळे पालेभाज्या तुम्ही खाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही वेलीला आलेले म्हणजे पडवळ म्हणा, दोडके म्हणा, दुधी भोपळे म्हणा, लाल भोपळे म्हणा, हे सगळं तुम्ही ह्याच्या भाज्या खाऊ शकता अगदी. त्याच्यानंतर फळांमध्ये बघूयात आपण. फळांमध्ये तुम्ही संत्र, मोसंबी सारखे जे काही फळं आहेत ते बंद करा, ते खाऊ नका. फळांमध्ये तुम्ही जास्त काय खाल, तर आता उन्हाळा आहे तर मुबलक प्रमाणामध्ये कलिंगडं मिळत आहेत. कलिंगडं, खरबूज, हे तुम्ही भरपूर प्रमाणात खा. तुम्हाला अजिबातच किडनी स्टोनचा त्रास होणार नाही. अगदी रोज म्हटलं तरी तुम्ही कलिंगड, खरबूज खाऊ शकता. अगदी त्याच्या फोडी खायच्या आहेत. भरपूर प्रमाणात पाणी असतं त्याच्यामध्ये आणि थंडावा देतं शरीराला, त्याच्यामुळे हे खायचं आहे. केळी खाऊ शकता तुम्ही. केळी किडनी स्टोनसाठी खूप चांगली आहेत. त्याच्यानंतर डाळिंबाचं ज्यूस करून तुम्ही पिऊ शकता. डाळिंबाचं ज्यूस छान आहे. बाकी तुम्ही सगळं खाऊ शकता. म्हणजे चिक्कू म्हणा, सीताफळ म्हणा, हे सगळं खाऊ शकता. तर हे बघितलं आपण फळांमध्ये. त्याच्यानंतर आपण बघूया भाज्यांमध्ये बघितलं आपण. त्याच्यानंतर बघूया कडधान्य. धान्य आणि कडधान्य बघूयात. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, हे सगळी धान्य तुम्ही खाऊच शकता. त्याला काही परहेज नाही आहे, त्याच्यात काही तुम्ही पाळण्याची गरज नाही आहे. पण कडधान्यांमध्ये मात्र तुम्हाला निश्चितपणे पाळलं पाहिजे. कडधान्य तुम्ही आहारामध्ये कमी करायचे आहेत. जर आठवड्यातून सगळे दिवस जर तुम्ही कडधान्य खात असाल तर हे अतिशय चूक आहे. कारण कडधान्यामध्ये प्रोटीन्स हे खूप जास्त प्रमाणात आहेत आणि ते न पचल्यामुळे तुम्हाला किडनी स्टोन होत आहे. आणि म्हणून तुम्ही आठवड्यातून अगदी 1 किंवा 2 वेळेला कडधान्य खा, बाकीच्या वेळेला खाऊ नका. आणि जर तपासणी करून तुम्हाला असं जाणवलं असेल की तुमचा किडनी स्टोन हा युरिक ॲसिडमुळे झालेला आहे, तर तुम्ही पूर्णपणे कडधान्य बंद करायची आहेत, खायचीच नाही आहेत अजिबात सुद्धा. तुम्ही त्याच्याऐवजी मूग डाळ खाऊ शकता. हिरव्या सालीची मूग डाळ तुम्ही खाऊ शकता. मसूर डाळ तुम्ही खाऊ शकता प्रोटीनसाठी, जे की तुम्हाला आवश्यक आहे रोजच्या ह्याच्यासाठी. एक्सेस व्हायला नको किंवा पचणार नाही असं प्रोटीन घेऊ नका. तुम्ही जी मूग डाळ आहे किंवा हिरव्या सालीची मूग डाळ आहे, ह्याच्यामधले प्रोटीन्स तुम्हाला मिळतात आणि ते तुम्ही पचवू पण शकता.
हलका असतं पचायला मूग डाळ, त्याच्यामुळे तुम्ही मूग डाळीचा वापर आहारामध्ये करू शकता. पण बाकीची कडधान्य, जर तुम्हाला युरिक ॲसिडनी जर किडनी स्टोन झालेला असेल तर ते तुम्ही पूर्ण बंद करायचे आहेत. आणि युरिक ॲसिडमुळे जर तुम्हाला स्टोन झालेला असेल तर तुम्ही मांस बंद करायचं आहे. पहिलं म्हणजे तुम्ही अजिबात चिकन, मटण, मासे अजिबात बंद केले पाहिजे, तर तुमचा हा त्रास निश्चितपणे कमी होऊ शकतो. तर हे सगळे नियम तुम्ही नीट पाळा, पाणी भरपूर प्या. त्याच्यानंतर तुम्ही एक्सरसाइज डेली केली पाहिजे. तुम्ही रोजच्या रोज व्यायाम केला पाहिजे. मग ते वॉकिंग तर करायचंच आहे तुम्हाला. रोज तुमचं डेली वॉकिंग झाली पाहिजे. सकाळी करा, संध्याकाळी करा, केव्हाही करा, पण तुमचं वॉकिंग झालं पाहिजे. त्याच्यानंतर आसनं कोणती करायची ती आपण पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो आहोत. ती रोज तुम्ही आसनं करायची आहेत. तुम्हाला जितक्या वेळ जमतील तितक्या वेळ करा, पण ती रोज केली गेली पाहिजे. त्याकडे लक्ष द्या. निश्चितपणे काळजी घ्या. बघा, अजिबात सुद्धा किडनी स्टोन तुम्हाला तुमच्या जवळही फटकणार नाही जर तुम्ही ही पथ्य पाळली. आता तुम्ही घरगुती काय घेऊ शकाल, तर बघा, कुळीथ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कुळथाचं पिठलं सगळीकडे केलं जातं, खूप आवडीने खाल्लं जातं. कुळीथ, काही काही ठिकाणी याला हुलगे म्हणतात. पूर्वी आमची आजी सुद्धा या हुलग्यांचे शेंगुळे करायचे. पूर्वीच्या काळी आपल्या आजी आजोबांच्या वेळेला, पणजोबांच्या वेळेला ह्या कुळीथाचा खूप वापर व्हायचा स्वयंपाकघरामध्ये. आजकाल आपल्या घरामध्ये, म्हणजे इवन मला तर असं वाटतं की मी आत्ता कुळीथ सांगतेय तुम्हाला किंवा हुलगे सांगतेय, तर तुमच्यापैकी किती जणांना माहीत असेल हे मला माहीत नाही. पण हे खूप चांगलं धान्य आहे जे खडे फोडू शकतो. तर निश्चितपणे आपला स्टोन जर मोठा असेल तर फोडण्यासाठी कुळीथ फार उपयोगी आहे. त्यामुळे 1-2 चमचे कुळीथ पाण्यामध्ये, 2-3 ग्लास पाणी घ्यायचं आहे, प्यायचं पाणी, आणि त्याच्यामध्ये हे 2 चमचे कुळीथ, म्हणजे ज्याला हुलगे आपण म्हणतो, ते घालायचे. चांगलं उकळायचं आहे. पाण्याचा रंग बदलला पाहिजे, त्याचा सगळा अर्क त्या पाण्यात उतरला पाहिजे, आणि हे पाणी गाळायचं आहे, आणि हे तुम्ही रोज सकाळी प्यायचं आहे. हे जर तुम्ही कुळीथाचं पाणी जर पीत असाल तर तुम्हाला किडनी स्टोन अजिबात होणार नाही. आणि झाले असतील बारीक खडे तर ते निघून जाण्यासाठी खूप उपयोगी आहे कुळीथाचं पाणी. त्याच्यानंतर दुसरं आपण बघूयात बार्ली वॉटर, जे काही विकत पण मिळतं किंवा तुम्ही स्वतःही करू शकता. बार्ली जे मिळतं, आपण गव्हाच्या बाजूला जे काही कव्हर असतं, ते जे काही, ज्याला जव असं म्हणतात मराठीमध्ये, त्याचं पाणी सुद्धा पिणं हे किडनी स्टोनला उपयोगी आहे. ते पण तुम्ही 1-2 चमचे पाण्यामध्ये प्यायच्या. 2-3 ग्लास पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ते 2 चमचे घालायचे, भरपूर उकळायचं आहे, आणि असं पाणी तुम्ही दिवसभर प्यायचं आहे. तर ते खूप उपयोगी आहे. तर बार्ली वॉटर किंवा कुळीथ म्हणजे हुलग्याचं पाणी, हे जर तुम्ही दिवसभर पिलं तर तुम्हाला त्याचे खूप उपयोग होतील. आणि आता पुढे आपण 1-2-3 आसनं दिलेली आहेत, ती पण तुम्ही बघा. निश्चितपणे त्याचा तुम्हाला उपयोग होईल. ते रोजच्या रोज करा. आपल्या त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ तुम्ही पाहत असाल, आवडत असतील तुम्हाला, तर सबस्क्राईब करा, लाईक करा. सबस्क्राईब आणि लाईक करणं हे अगदी फ्री आहे. आणि दुसऱ्याचं आपण चांगलं केलं तर निश्चितपणे आपलं चांगलंच होतं. निश्चितपणे सबस्क्राईब करून बघा. तुम्हाला दिवसभरामध्ये खूप चांगले अनुभव येतील. आपण दुसऱ्याचं छान केलं तर आपलं सुद्धा खूप छान होतो. नमस्कार, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा, असं वज्रासनमध्ये बसायचं आहे, आणि यामधून श्वास घेत आपले दोन्ही हात वर करायचे आहेत. 1, श्वास पूर्ण सोडत कमरेतून वाकायचं आहे. 2, स्थिती पूर्ण डोळे मिटलेले, संथ श्वसन चालू ठेवायचे. या आसनामध्ये खरं म्हणजे 2 मिनिट कालावधी करता थांबलं गेलं पाहिजे. पण जर आपल्याला तेवढं शक्य नसेल तर आपल्याला जितक्या वेळ थांबता येईल, 30 सेकंद, 1 मिनिट, तेवढ्या वेळ थांबायला हरकत नाही. हळूहळू प्रॅक्टिसने आपल्याला 2 मिनिट जमणार आहे. आसन सोडताना श्वास घेत सरळ व्हायचं. 1, श्वास सोडत दोन्ही बाजूंनी हात खाली. 2, असं पालथ्या स्थितीमध्ये झोपायचं आहे. त्यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात दुमडायचे आहेत. 1, पायामध्ये थोडं अंतर ठेवायचं आहे, म्हणजे पाय उचलता येतात. हातांनी पायाचे घोटे पकडायचे. 2, श्वास सोडायचा आणि श्वास घेत हातांनी पाय वर उचलायचे. 3, स्थिती पूर्ण संथ श्वसन चालू ठेवायचं आहे.
अगदी चांगल्या प्रकारचा दाब पडतो पोटावर, पाठीमागे कमरेच्या ठिकाणी ताण येतो. हे 30 सेकंद फक्त टिकवायचं आहे आणि सोडताना श्वास सोडत खाली यायचं आहे. 1, हात जागेवर, 2, पाय जागेवर, 3, थोडी विश्रांती घ्यायची आहे. बघा, तिसरं जे आसन आपण करणार आहोत ते शयन स्थितीतलं आहे. ह्याच्यामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून घ्यायचे पोटावर. 1, हातांनी पायांच्या भोवती घडी घालायची आहे. 2 आणि संथ श्वसन करत थांबायचं या स्थितीमध्ये. अतिशय उपयोगी असलेलं आसन आहे. हे सुद्धा खरं म्हणजे 2 मिनिट टिकवलं गेलं पाहिजे. पण तुम्हाला जर त्याच्या अगोदरच त्रास वाटला तर सोडायला हरकत नाही. रोज रोज आपल्याला सहज शक्य आहे तितक्या वेळ करायचं आहे. हळूहळू प्रॅक्टिसनी 2 मिनिट आपल्याला जमायला लागणार आहे. आसन सोडताना हात जागेवर घ्यायचे 1 आणि पाय गुडघ्यात सरळ करायचे 2. खाली अगदी डायरेक्ट खाली सरळ केले तरी चालतील आणि विश्रांती घ्यायची.